झिंगाट फ्लेवर्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत दीर्घकाळ खराब होणार नाही सोललेला लसूण अशा प्रकारे साठवा। लसूण सोलल्यानंतर ठेवला तर 2 ते 3 दिवसात खराब होतो आणि लवकर सुकतो। सोललेला लसूण जास्त काळ साठवून ठेवायचा असेल तर ही ट्रिक फॉलो करा। टिप्स टू स्टोअर पील्ड गार्लिक। लसूण सोलणे हे खूप वेळखाऊ काम आहे। अशा परिस्थितीत स्त्रिया अनेकदा ते आधीच सोलून ठेवणं पसंत करतात, तर अनेक महिला बाजारातून सोललेला लसूण विकत घेतात। पण असा लसूण घरी जास्त दिवस चांगला राहत नाही, लगेच खराब होऊ लागतात। कधी त्याला कोंब फुटतात तर कधी हे लसूण सुकायला लागतात। तसेच लसणाला काळी बुरशी देखील सामान्य आहे। जर तुम्हाला लसूण सोलण्यात रोजचा वेळ वाया घालवायचा नसेल आणि तुम्हाला तुमचा सोललेला लसूण जास्त काळासाठी साठवायचा असेल तर या टिपची मदत घ्या। कसे साठवावे लसूण? टिप नंबर 1, सोललेला लसूण साठवण्यासाठी फक्त या सोप्या टिप्स फॉलो करा, त्यामुळे लसूण अनेक महिने खराब होणार नाही। 2, सर्वप्रथम बाजारातून चांगल्या प्रतीचा लसूण खरेदी करा। लसूण खरेदी करताना पूर्णपणे ताजा आणि खराब झालेला नसावा। हे सर्व लसूण सोलून ठेवा। हे लसूण दिवसभर उन्हात वाळवा, जेणेकरून वरचा ओलावा निघून जाईल। नंतर लसूण टिश्यू पेपरवर ठेवा आणि पुसून घ्या, जेणेकरून लसणातील सर्व ओलावा निघून जाईल। आता काचेच्या भरणीत तळाशी टिश्यू पेपर पसरवा। नंतर त्यात सोललेला आणि वाळवलेला लसूण नीट भरा। एअरटाईट झाकण बंद करून फ्रीजमध्ये ठेवा। अशा प्रकारे सोललेला लसूण खराब होणार नाही आणि महिनोन्महिने ताजे राहतील। जेव्हा ही भाजी किंवा कोणत्याही डिशमध्ये लसूण घालायचा असेल तर ते बाहेर काढून वापरा। अशा प्रकारे साठवा कापलेला लसूण। जर तुम्ही चुकून जास्त लसूण कापला असेल किंवा तो ठेचला असेल तर असा लसूण साठवण्यासाठी फक्त एअरटाईट टिफिन किंवा बॉक्स वापरा। या डब्यात लसूण ठेवा आणि फ्रीजमध्ये किंवा फ्रीझरमध्ये ठेवा। सध्या लसूण खूप महाग झाला आहे, त्यामुळे या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील। हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।